तेव्हापासून म्हणायला तो काय चांगलं व्हायलंय. शहरात एक गाव चालला ना भल्या माणसा काय चांगलं व्हायलंय तो, पण त्याला वाटतं मग चांगलं होतंय. विषयाकडून पाहते चांगलं पाहते, कोणीकडून पाहत आहे कळून घेतल्यावर चांगलं होते. आणि तुया करता हरिपाठ, तुया करता ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी अर्जुना करता नाही, तुया करता. जरा अर्जुन होऊन ऐक, अर्जुन होऊन ऐक, बाई होऊन ऐकू नको. बाईला ज्ञानेश्वरी सांगितली नाही, बुवाला सांगितली नाही, ती सांगितली कोणला? अर्जुनाला. तसं ज्ञानेश्वरी वाचल्यावर मी म्हणा अर्जुन आहे आता, आणि भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वरीतून मला बोलायला लागले असं म्हणून ज्ञानेश्वरी वाची जाय. तू कशी वाचितो? तू कशी वाचत असतो हे बी माहिती. आपल्याला आत्मज्ञानात चालायचं. मग शरीराच्या आतमध्ये परमात्मा आहे या विश्वासाला पात्र. कशाला? देव म्हणलं की मत आहे, देवच नाही म्हणायचं. बाहेर काय नाही, देवच नाही. देव आहे आतमध्ये. आतमध्ये देव आहे म्हणून तर देव त्याला उठवत, बसवत. कोणी पाठीमागा हॉर्न वाजवला तर सरकी किंवा काही बाई खाटेलं पचन करत, पचन करून चांगला भाग बुद्धीला त्याला पुष्ट करत, मधील भाग फेकून देत, कशाला ठेवत नाही. ते काम कोण करत? देव करायला आहे बाबा. मध्ये तुझ्या परमात्मा आहे, ते जरा लक्षात घे. आणि बाहेरल्याचा नाश सोड, कशाचा? आणि मधल्या देवाला जरा तळमळीने, हे भगवंता, आतल्या भगवंता मला दर्शन दे. जन्मोजन्मांतरापासून तू मध्ये होता, पण मला तू कसा धोका दिला, या जन्मात देऊ नको. तसं बोलला. मग मध्याला पण ऐकायला कळत नाही, मध्याला कळतंय बा. तू व्हायचं सांगत बघायला स्टोऱ्या, मध्याला स्टोरी सांग, मध्याला कळते. त्याला काय करायचं? नाथबाबाने काय म्हणले? तांब्याचे तळाचे भावले केले, मना आधेचे नाव ठेवले, असं तसं जनाला लागलं येड. येड म्हणाले कशाला? तुकाराम महाराजांना कैसे आगळे जन गेले विसरून खऱ्या देवा. एक आंधळ म्हणायले, एक येड म्हणायले. एवढं आंधळ येड म्हणून बी आणखी नव्हे यावर यात नाही का आपलं वारीला? आता आली ना जवळ, त्याने का भोंबला होता कोणा? भोंबला. तुकाराम महाराजांनी बोंबलली, ज्ञानेश्वर महाराज पळून गेले. नको रे म्हणजे या लोकांच्या नादाला, हे लोक पागल आहेत. शहाण्या माणसाला थोडा विचारा काढते, त्याने बोंबलून यायला कळणं झालंय तर काय करावं? वाद तसे बोंब कोणी न ऐकत ठिकाणी, तुका म्हणे तया थोर झाली हानी. अशी गोष्ट आहे. ऐका साधू संतांचं ऐका, माणसाचं काय ऐकू नका. माणसाचा काही फायदा नाही ऐकून. संत हे देव व्हायचं लक्षात घ्या. माणसं देव नाही तर माणसं विषयानं लथपथ झालेले आहेत, देव विषयाचा लथपथ झालेला नाही. म्हणून संताचं ऐका, कल्याण होते. माणसाचं किती ऐकलं तर कल्याण होणार? माईचं ऐकलं तरी कल्याण होणार नाही, बापाचं ऐकलं तरी कल्याण होणार नाही, नवऱ्याचं ऐकलं तरी कल्याण होणार नाही, बायकोचं ऐकल्यावर कल्याण होणार नाही. तर सगळे गुम झाले तिकडे.
कान देऊन ऐकत आहे बायको बोलला तो नवरा बोलू लागला बायको ऐकायची तिथं तर दोघं बोलायचे तुम्ही का कामातून गेलेल्या केसेस चुकून यांची शब्द कानावर पडू नये माणूस येतो त्यांना गीत आणि त्याच्या गोष्टी काही माहीत पण तुकाराम महाराज म्हणजे तेची माझे हित करीची सकळ तेने हा गोपाळ कृपा करी फक्त संत वाणी या कान ऐकली पाहिजे कान पवित्र होतात ते कानात ते वाट मधी उतरली पाहिजे अंतःकरणामध्ये मग देव कुठे एवढ्या गोष्टीला जरी पात्र झाला तर बरंच तुझं 100% काम होते देव म्हणलं की मध्येच जाईल ते दिसू का न दिसू पण देव मध्ये आता ईश्वराचा काय झाला पात्र झाला मध्ये देव असल्यामुळे बाहेरला खर्च वाचला बाहेरलं सगळंच वाचलं निवड ठेवायचा वाचला उद्धती लावायची वाचली साखर ठेवायची वाचली दिवा लावायचा वाचला पुन्हा इकडून तिकडं फटकायचं वाचलं विश्वासाला जर तो पात्र झाला लय वाचत वाट टाईम वाचला लय वाचत आणि हे म्हणतं मग म्या नाही लावल्या बाहेरचे मग घरची कशी लावली काय तू त्याचा मुकापत घेतला का तू अध्यक्ष येते काही बाई म्हणून माती जाते लक्षण शिकतील पण चरायचे लक्षण नाही शिकत बाहेर लावल्यामुळे त्याला तरी देव कळाला काय हे तरी म्हणलं की मला तुम्ही कसं काय करणार त्याला सांगायचं आतमध्ये उजेड कर बाहेर काय करतो उजेड एवढा सूर्य नावाचा उजेड काय आहे आणि तू पुन्हा तेल जाळायला केव्हा देवाणार आहे नाही तर दिमाग मध्ये येईल ते येऊ त्याच्या आला तो भाग्यवान आणि ज्याला आशाची संगती घडली त्याचं दुर्भाग्य समजा बाहेर दिवे लावणं बाहेर नमस्कार करणं गेले कामातून तुका म्हणे गेले व्यर्थ वाया गेला तुका म्हणे गेले व्यर्थ वाया हरणं जसं पाणी समजून नसलेल्या पाण्याच्या पाठीमागं पाहायचं हो ना हरणं त्यांना पाण्याचा बुंदही मिळाला नाही जमीनही ओली झालेली नव्हती गार वाराही तिथून आलेला नव्हता फक्त पाण्याचा काय होता
तशीच गोष्ट लक्षात घे, हरण जीवरूपी हरण पळायला लागले सुसान. कोणी कोणाचा ऐकायला तयार नाही, थांबायला तयार नाही, काय नाही. हे हरण त्याच्या पुढे, ते हरण त्याच्या पुढे, कोणीकडे पळाला. तिकडं काहीच नाही, नुसतं दुःख आहे तिकडं पळत. काय कमाल आहे. म्हणून कोणी कोणीकडेही पळो, आपण संतांच्या वचनावर विश्वास ठेवायचा आणि आपण मधी पळायचं. तर तू जसा जसा मधी पळशील तस तस तुला पाणी लागते, तरफती होती. 100% गोष्ट खरी आहे का. मधी पळतो, बाहेर पळून होतो. सुखाला काही कमी नाही. मधी मधी पांडुरंग वाट पाहलाय भल्या माणसाला. योग्य 28 पासून वाट पाहलाय. देव एकच आहे बरं काय. महादेव म्हणलं तरी मधीच आहे, पांडुरंग म्हणलं तरी मधीच आहे, पण तुला बाहेर होता झाला. वा महादेव भाई, पांडुरंग भाई, दत्ता भाई, देवी भाई, काही बी तुला काय झालाय आहे होता झाला. म्हणून तर तू या पापण्या लांब ना दिसायचं. तरी पाहते जागत्या करता कोणी बी जा त्यांना बाहेर होतं झाला. कस काय पाहण्याच्या पापण्या किती लांब झाल्या. याला कधी जिंदगीमध्ये पापण्याकडे पाहिले का. त्याला म्हणल्यावर पाहते त्याला वाटते खरंच लांब लांब झाले. आई वस्ता झालाय, कोण पांडव फेक पडलंय. म्हणून ते बाहेर होता निघून जाते. आईचं पाहणं निघून झाले तो, आणि ते मन होते स्थिर. आत गेल्यानंतर आता बाहेर मन गेलं ना, बाहेर मन गेलेलं लय बावर म्हणायचे, आवारा म्हणायचे. काही पाहतय, काही पाहतय, काही पाहतय, पण त्या मनाला बाहेरच नाही निघायला. काय माहिती पाहिजे. आणि ते याला मध्ये रमवायचे कोणला, त्या मनाला. आणि ते एकदा रमलं मध्ये की तो साधलं समज. म्हणून सांगलं मैं तो रमता योगी, रमता देव आणि आनंद अलग अलग वस्तू नाही बरं का. आनंद म्हणजे देव, सुख म्हणजे देव, देव म्हणजे सुख, सुख म्हणजे देव, देव म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे देव. देवाला हातपाय नाही, तोंड नाही, मुख नाही, कान नाही, काहीच नाही पाहिजे देवाला. असे क्रियामध्ये होते. त्याच्यामुळे तो शरीर चालते.
ती वाट पाहते. रात्री मला कोणाचा नाला कळलं मी सांगतो की आता जेवढी येतील नाही त्यांना बाहेर बसा झालेला आहे. ते बाहेर पाहणार म्हणजे पाहणार, ते ऐकणार नाही म्हणजे ऐकणार नाही. एक दुराग्रह आहे त्यांच्या मनाचा. मी का आजपासून बाहेरचा देव करते का? आजपासून देवाची पूजा करते का? 2 दिवसापासून देवाची पूजा करते ते का एका देवाची करते का? आता काही काही माणसाने काय घेतलेला अहंकार घेतलेला आहे आणि ते तिकडं वाद जातात. ते पाठीमागं फिरू शकत नाही. फिरतील कोणते? विश्वासी. तरले तरतिगा आणि काही विश्वासी. बाकीचे नाही, बाकीचे गेले बाहेर. देव म्हणलं की सुख, देव म्हणलं की ज्ञान, देव म्हणलं की निरावयव पदार्थ, देव म्हणलं की चैतन्य. आणि एकच देव आहे. पूर्ण जगामध्ये करंट किती येतं? पूर्ण जगामध्ये करंट किती येतं? एकच करंट. पूर्ण जगामध्ये आकाश किती येतं? पूर्ण जगामध्ये वायू किती आहे? पूर्ण जगामध्ये पृथ्वी किती नंबरची आहे? अरे या माणसाचं एक देव का अनेक का? हा अरे भूतातून एक एक घ्यायचं. देव एक नाही का ना, अनेक राहील गावात तुला कळल. एकच देव आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं सर्वागती जसे बल्ब असतात लाईटिंग, अनेक जरी बल्ब असेल तर कधी करंट कसं आहे ते बल्बामध्ये सगळं चैतन्य परमात्मा कसा सूक्ष्म आहे. त्याच्याकरता बुद्धी सूक्ष्म व्हावं लागते. त्याच्याकरता एक शास्त्र असतात लक्षात. शास्त्रानं बुद्धी काय होते? सूक्ष्म होत राहते. वरती देव कळत राहते. गबाळ्या लोकांचा नाश सोडा लागते. पा गबाळे सुधरत तर नाहीच नाही, लक्षात घ्या. त्यातल्या त्या मथारे बिघडत बी नाही तर सुधरत बी नाही. कोण? मथारे. त्याचा नाश सोडावा लागतो. त्याला बिघडलं तरी बिघडत नाही आणि सुधारलं तरी काही बुद्धिवान वर्ग असतो ते सुधरत येतात. ते कामातून गेले समयाचा नाश यांच्याबरोबर टाईम बरबाद करणं म्हणजे आपल्या आयुष्याची बरबादी करणं. सुधारणार माणूस तेव्हा सुधरत नाही ते आपल्याला बिघडून टाकण्याचा काय करतोय म्हणून त्याच्या नादाला लागू नको. आता काही काय म्हणा होय आणि बाहेर जेवणाचे एवढे लोक कशी टाकेल. आता होय काय सांगणार तुम्ही त्यांना बिघडलेल्याला? एवढे काय बरं एवढ्या माणसाला दिमाग नाही का बरं म्हणतात की नाही. त्यात मठारे बी तरुण बी काही काही महाराज बी एवढे बाहेर कसे चालले बरं एवढे मग एवढ्या हजाराचा अभिषेक कसा करायचा? दोघं जण कसं काय चालले? हिरायला दिमाग नाही का? होय अशा दिमाग वाल्यापुढे काय कोण बोलत काय बोलत? एखादी एक दोन मान्य करेल म्हणे एक दोन नसल पण एवढ्या लोकांना नाही काय. अरे तेवढे कामातून गेलेले आहेत रे. माऊलीनं सगळ्याचा रिझल्ट लावलेला आहे. अद्वैत कुसरी जाणे ते कामातून गेलेल्या शेषेच्या लक्षात. असंच गोळा झालेले इकडे 4-5 इकडे 4-5 कोण दिमाग वाले देतात हुसकिलेले. आता हुसक्याला सुरुवात करतात. लाईनीच्या लाईनी बांधतात मेंढराचे ते जनावरांच्या कशात हे असतात दावणी ह्या कशा दावणीला बांधलेली आणि पाठीमागोडे खाणायला
दावण ठाण्याला सुधरा, बुद्धीचा उपयोग करा, शास्त्राकडे या, संत काय म्हणतात ते ऐका आणि तिथपर्यंत जाण्याचा काय करा, पोहोचण्याचा प्रयास करा. लक्षात घ्या, पोहोचतही मनुष्य या जन्मामध्ये पैलतीर गाठता येतं, या जन्मामध्ये भगवंत स्वरूपाचं दर्शन होतं. या जन्मामध्ये असा भगवंतानं नर तनू दिलेला आहे तुला चांगला, त्याचा सदुपयोग कर, जास्त माती जाऊ नको. पुन्हा ही संधी नाही, लक्ष गौऱ्याही शेवटीचा फेरा आहे. संत या जन्मामध्ये भगवंत देह असताना भेटते, मेल्यावर तर कोणाला भेटला नाही, पण जिवंत पण देव भेटते. देव भेटते म्हणजे आपणच देव रूपानं भेटतो आपल्याला. आपल्यापेक्षा वेगळा परमात्मा नाही. भेटणं म्हणजे मीच मला देव रूपाने भेटतो. आता मी कोण्या रूपाने, बाह्य रूपाने, मनुष्य रूपाने, आणखी मला भेटला नाही, पण मी देव म्हटल्याच्या नंतर मी देव रूपाने भेटतो. याच देहामध्ये, याच देही, याच डोळा, पाये मुठीचा सोहळा, एवढा आनंद आहे पाहिजे. आणि संधी घेऊ नको. देव कुठे आहे? या पिंडामध्ये. सुख कुठे आहे? आत. तुला झोपीमध्ये तू आत गेलता का बाहेर गेलता? किती घंटे आत होता? किती घंटे आत होता? 5-7 घंटे तर होता ना. आता समजा तुला 5-7 घंटे या गेट लावून फोटो टाकलं तुला, उशीर कशी आळशी, चहा मागशील, पाणी मागशील, काहीतरी नाटक करशील, तर तुला काय होतं? 5-7 घंटे मध्ये काय होतं? विषय तर काही नव्हता. विषया वाचून आनंद होता काय होता? मध्येच होता का बाहेर होता? याचा अनुभव नाही तुला. अनुभव नाही का? मग अनुभव असताना सुद्धा अनुभव असून लोक येण्यासारखं करतात. किती आनंद होता, कुठल्याही प्रकारचा विषय नव्हता कुठला. त्याला हलवावं लागलं शेवटी. उठा, प्रभात झाली, दुसरीला जायचं नाही काय, ओटीला जायचं नाही काय, म्हणजे काय करतात? आनंद, त्या आनंदामध्ये रमलेलं होतं ते. पण हे गोष्ट सूक्ष्म आहे, बारीक गोष्ट आहे, म्हणून बुद्धी सुद्धा सूक्ष्म व्हावं लागते. स्थूल बुद्धीला परमार्थ कळत नाही. लक्षात त्याचं येणार आयुष्य कसं घातलेलं आहे, खाण्यापिण्यामध्ये, मार्केटमध्ये, इकडं तिकडं देण्या घेण्यामध्ये, या बुद्धीला परमार्थ लवकर कळत नाही. याला बुद्धी पाहिजे सूक्ष्म, ती शास्त्रानं होत असते. आता आपल्याला हे शास्त्र का कळलं? वर्षानुवर्षाची तपश्चर्या आहे आपली, म्हणून हे शब्द संताचे कळत. बाकीच्याला काय कळत नाही? तपश्चर्याच नाही. तपे वीण दैवत, जिथल्या वीण प्राप्त, तुझे येईल हे लक्षात घे. तपश्चर्या आहे. तपाला बस 12 वर्ष होऊ दे, तुला बरोबर वेदांत शास्त्र कळते. तुला कुठं महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात कळत असतं. एका मुलाला 36 बारा काढायला वर्ष लागले, जोडायला 2रं वर्ष लागलं, वाचायला 3रं वर्ष लागलंय. बघा माणसा, तुला कुठं वर्षात 6 महिन्यात हे गोष्ट कळते का? तपश्चर्या आहे. आज आपण वर्षानुवर्ष तपश्चर्या करतो. तुम्ही संतांचे शब्द आपल्याला कळतात आणि कळाल्याच्या नंतर पुढे बांधतात. आता यात्री संसार इतके वर्षापासून काही काळ यात्री संसाराला पात्र देवा असेल, एवढा तर विश्वास झाला इतकेही म्हणून द्या, बाहेरच्या देवाकडे आपण पाहणार नाही. आता देवा आज सांगितलं एवढं जरी कळालं तर तो लय खर्च वाचला. बऱ्या माणसा लय खर्च वाचला. त्या घरातून लक्ष्मी लवकर जात नाही का? एवढं जरी कळालं तरी. आणि ज्याला नाही एक गोष्ट कळाली त्याच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. कुठे गेलता रे? 4 फार्म करायला गेला. किती लागले? म्हणजे 1 लाख रुपये. इकडं 25, तिकडं 25, तिकडं चल घेऊन गेलं घर तो 1 लाख रुपयाला. तुला देवगी कळाला नाही, धर्मही कळाला नाही, पाया निघून आला.
पाय सुद्धा आलंय बसून बसून. 10-5 बाजार घेऊन आले, 10-5 देव, इकडे काय तिकडे काय तिकडे काय, 4-5 गुडघे आणले. ते सांगते तू भ्रम वाढून आला का भ्रम कमी जमाला. म्हणून असे जे लोक तीर्थाटन येतात ना, ते गुडघे घेऊन पाच जायचं. भ्रम वाढ, इमानदारीनं भ्रम वाढ. ते तुम्हीच क्या म्हणा.